नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या घटनेनं। महाबळेश्वरमधून बातमी आहे। महाबळेश्वरातल्या वेण्णा नदीवर छोटा पूल तुटलाय। दुसऱ्या बाजूला अनेक पर्यटक अडकून पडलेत। पर्यटकांना बाहेर काढण्याकरता प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। पर्यटकांच्या गाड्या क्रेनच्या सहाय्यानं दुसऱ्या बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। वेण्णा लेक लिंगमळा भागातील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडलाय। महाबळेश्वरमधली ही दृश्य आहेत। पर्यटकांना बाहेर काढण्याकडून प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। वेण्णा लेक लिंगमळा भागामध्ये अनेक घरांना पाण्याचा वेढा पडलाय। क्रेनच्या सहाय्यानं वाहनं बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। महाबळेश्वरमधल्या वेण्णा नदीवरचा एक छोटा पूल, हा पूल तुटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। पुलाच्या दुसऱ्या बाजूला अनेक पर्यटक अडकून पडले। पर्यटकांना बाहेर काढण्याकरता प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामधल्या अनेक भागांमध्ये तुफान पाऊस होतोय। गेल्या 3 दिवसांपासून जवळजवळ आता 48 तासांच्या वर होऊन गेलेले आहेत। पाऊस सतत सुरू आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे आता माझ्यासोबत आहेत। प्रकाश, नक्कीच गेल्या 24 तासामध्ये मोठा मुसळधार पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये पडत आहे आणि या पावसाचे पडसाद बऱ्याच ठिकाणी उमटताना पाहायला मिळत आहे। साताऱ्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे, त्या गावामध्ये सुद्धा जो रस्ता आहे तो पूर्णपणे वाहून गेला होता। ते गाव संपर्कहीन झालेलं होतं, परंतु आता प्रशासन तिथे ते पोहोचलेलं आहे। त्याचबरोबर वेण्णा परिसरामध्ये एक पूल छोटासा होता, तो पूल वाहून गेला आणि त्यामध्ये एक गाडी सुद्धा वाहत असताना लोकांच्या निदर्शनास आले। त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न चालू आहे आता सध्या। प्रशांत, नक्कीच धन्यवाद प्रकाश, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।